नवनाथ भक्तेसार पोथी अध्याय 33 श्री गणेशाय नमः। जय जयाजी जगदुद्धारा कनकवर्णा नरहरी चतुरा ऐक्यत्वकारण्य हरिहरा शक्य एक तुझेंची तरी आता कृपा करुनी ग्रंथ सुचव्य सुढाळ रत्नीय शुभ योगी श्राव्य भाषणीय स्वीकार कर्य महाराजा। मागिले अध्याय मच्छिंद्रनंदन त्रिविकमध्येय संचरून गोरक्ष तीर्थस्नानाकारण्य धाडिलसे मच्छिंद्रिय यापरी गोरक्षनाथ मह्य भ्रमता नानी तीर्थ तो गोदाट्य अकस्मात येऊनिया पोहोंचला। तोंड गोदाट्य भामानगर तया अरण्यात गौरकुमार परम झाला क्षुधातूर जठरांल्य करुनिया। ग्राम पाहता तो अरण्यात उदक एक योजन न मिळे तेथ तया स्थानिक क्षुधाक्रांत अनल जैसा पेटला। मार्गी चालता दिशा लक्षित तोंड शेत देखिले अकस्मात कृषीकर्म प्रांजळवंत पाहुनी सुमार धरियेला। तनु तो कृषीवल माणिक नामी वय 10 वर्षे देहधर्मी मध्यान्हसमय साधुनी भोजनात्य बैसला। पात्र घेतले पुढे वाढून कवळ करावा जो मुखी अर्पण तोंड अकस्मात गौरीनंदन आदेश शब्द गाजवी। तनु तो माणिक कृषी शेतीय ऐकुनी आदेश शब्दाप्रती योजिला कवळ ठेवूनी हातीय प्रेम्य नमित तयात्य म्हणे महाराजा तुम्ही कोण किमर्थ घेतले आडरान येरू म्हणे मी तपोधन क्षुधांड्रिय पेटलो परम झालो तृषाकांत म्हणोनी होऊनी आलो अतीत तरी सन्निधन न असेल तू ते भिक्षा आम्हा ओपावी। ऐशी ऐकता तयाची वाणी म्हणे महाराजा योगेंद्रमुनी निधान आहे मनोधर्मी पात्र वाढिले भक्षाव्य। मग तो उठोनी त्याची वेळीय शीघ्र ओपी पत्रावळी आणि मृतकुंभ भरोनी जवळी शीघ्र करी पुढारा। मग तो गोरक्ष तपोधन हस्तपात प्रक्षाळून अन्नपात्र पुढ्य घेऊन जठराहुती घेत असे। पूर्ण झाल्या जठराहुती मग सहजची तुष्ट झाला चित्तीय किय रुखा होता जलप्राप्ती लवणाकार पावतसे। किय दरिद्याप्रती देता धन मग का न पावे तुष्ट मन किय यथेच्छ मिळविता झाल्या कारण तो शरीर्य मिरवेना। तन्नाय कृषी नरेंद्रात्मा घडूनी आले तुष्ट महिमा मग प्रसन्न होऊनी चित्तद्रुमा वर्दफळा दावी तो म्हणे कृषिका कवण काम मिरवला हो देहधर्मी येरू ऐकोनी म्हणे स्वामी आता कासया पुसता हो। तरी महाराजा आटाआटी करावी प्रथम कार्यासाठी कार्य झाली या व्यर्थ चावटी अन्यासी कासया शिणवाव्य। तरी आता कार्य झाले पुढे योजिय शीघ्र पावले गोरक्ष म्हणे बोलशी बोल सत्य असती तुझे बा परी तुवा मातेय दिधलेय अन्न तेण्य मम चित्त झाले प्रसन्न तरी तव देहीय किंचित पण सत्य असेल वद मातेय जे जे कामना असेल तुते ती पूर्ण पावशी फळसहित येरी ऐकुनी कृषी त्याते ऐसे उत्तर देत असे। म्हणे महाराजा महिपाठीय तुम्हीच हिंडता भिकेसाठी ते तुम्ही मोह धरुनी पोटीय मातेय काय द्यालजी। भणंगापाशीय भणंग गेला तो काय देवनी तृप्त झाला खडक उदकपान्हा बोला कदाकाळी दिसेना। तुम्ही तेवी हिंडता अन्नासाठी आम्हा काय देणार जेठी नाथ म्हणे इच्छातुष्टा आता तुझी करीन बा। येरी म्हणे पुरे बोलणे काय आहे तुम्हान स्वाधीन तरी आणि तुझ कारण लागत असेल ते माग। नाथ म्हणे रे एकदान तुवा दिधल्या झालो प्रसन्न तरी कान्ही तरी मजपासून मागुनी घेई कृषीराया। येरू म्हणे उगला ऐस तुवा काय द्यावे आम्हांस तरी कान्हीय न मागुव सुरस पंथ आपुला क्रम्य का। ऐसे बोलता माणिकनामी गोरक्ष विचारी आपुले मनीय आडबंग असती कृषीधर्मी सदा विपिनीय बैसुनिया। तरी हा मातेय म्हणतो माग परी त्याच्याची हितार्थ करावा लाग ऐसे विचारुनी मनोवेग्य तयालागिय बोलतसे। म्हणे कृषीराया ऐक वचन तू आम्हांसी म्हणशील देव देण्य तरी मागे सरस वचन निश्चय करुनिया बोलाव्य। येरू म्हणे तापसा ऐक मातेय दिससी महामूर्ख जो देणार आपुले आत्मसुख तो मागे सरणार नाहीय किय। अरे चंद्र असे शीतळपणीय तरी तो वर्षेल दाहकपणीय परी तो ढळणार नाहीय प्राणी मागे पाऊल कासेया। सविताराज तेजोदीप्ती तोही अंधकार्य करील वस्ती परी उदार तो औदार्याप्रती मागे पाऊल सारिना। मही गेलिया रसातळीय परी औदार्य प्राप्ती महाबळी त्या कृपणत्व कदाकाळी अंगालागिय स्पर्शेना। तरी कोणत्या मागण्य तू ते मागुनी घेजे त्वरितय मी बोललो निश्चयाते निश्चय माझा पाह्य का। ऐशी बोलता विपुल वार्ता गोरक्ष म्हणे आपुल्या चित्ता तरी मनाचे करणे मागुव आता कैसा सांभाळील पाहू तो। ऐसा विचार करुनी चित्तीय म्हणे मज दाविय का विपिनपती जय जय आवडेल तुझे चित्तीय तेय तुअ न कर्य महाराजा। कान्ही एक इच्छील तुझे मन तेय तुअ न करण्य हेंची मागण्य इतुकेय देवनी तुष्टपण बोळविय का कृषीराजा। ऐशीय वदता तयाची वाणी अवश्य म्हणे कांशकर्मी हा धर्म आता आपुले धर्मी अर्कवधिय रक्षीन गा।
ऐशी तैशी देवनी भाग तुष्ट केलेय शरीरास असो गोरक्ष त्या विपिनास सांडुनिया चालिला। माणिक नामी कृषी शेतांत मुक्त करिता झाला औत येठण्य बांधुनी समस्त भार सकळ वाहातसे। वृषभा मागे दिधलेय लावून मवळीय घेत येठण उचलून मनात म्हणे ग्रामासी जाऊन क्षुधाबल घालवावेय। इतुकी मनीय योजना होता स्मरण झालेय गोरक्षनाथा पुत्र कल्याण आणिता चित्ता मनाचे करणेय उल्लंघावेय। मन इच्छित असे घरीय जावया तरी आपण न जावया तया ठाया मग तेथेंची उभा राहून या गाढ निद्रा करीतसे। मवळीय येठणाचा भार घेऊनी उभा महीवर नेत्र झांकुनी चिंतापर हरिनामीय योजितसे। मन इच्छी हालवो अंग परी न हाले धडभाग स्थिर होऊनी संचले ओघ वचनार्थ संपादी। तरुपर्ण जे येती उडून तेची करीतसे भक्षण मनीय येता सांठवण तेही त्याग पर्णीचे करीतसे। मग सहजस्थितीय वायुलहर अकस्मात येतसे मुखावर तितकेची प्राशन आहारपर अमल मन होतसे। तेणे क्रूश झालेय शरीर सकळ आटुनी गेलेय रुधिर मांस म्हणाया तिळभर स्वप्ना माझी दिसेना। त्वचा अस्थि झाल्या एक उभा राहिला कष्टदायक येरीकडे तपोबाळक बद्रिकाश्रमीय पातला। बद्रिकेदारा नमुनी त्वरित पाहुव चालिला चौरंगानात तनु गुहागृह्य शरीरावर्तीय वाळविवारुळ विराजले। मुखीय तितुकी नामावळी आणि नेत्रचंद्रिय असे शिळाभार्य असे स्थिर तया स्थळीय गोरक्षनाथ प्रगटला। त्वरित द्वाराची शिळा काढून पाहे तयाचे शरीराकारणीय तोंड वारुळ गेलेय वेष्टून सर्व अंगीय तयाच्या। शिळाचंद्री न हाले पाती रामशब्देय वलगे उक्ती तेय पाहुनिया गोरक्ष जती परम चित्तीय हळहळला। मग शरीराचे वारुळ काढून पाहे तयाचे शरीराकारण तोंड हस्तपाद लवेंग करून तपोबळे आले ते। मग सावध करुनी तयातेय म्हणे पाह्य मी आलो गोरक्षनाथ शीघ्र कवळुनी तयाचा हस्त बाह्यात्कार्य आणिले। मग कृपय करिता अवलोकन शरीर शक्ती आली दारुण मग उठुनी वंदी गोरक्षचरण म्हणे सनाथ झालो असे मी। यापरी तयासी आलिंगुनी नाथ म्हणे बा कैसा झाला चरितार्थ येरी म्हणे मज माहीत नाही चामुंडे विचारी। मग विचारुनी चामुंडेसी वृत्तांत पुसे चरितार्थासी येरू म्हणे आम्ही फळांसी देतो तो महाराजा। परी चौरंगी न करुनी भक्षण बैसला होता शिळा लक्षून मग फळेंची पर्वताप्रमाणे गोरक्षात्य दाविलिय। फळंदा पाहोनी तपोजठी विस्मय करी आपुल्या पोटीय म्हणे धन्य याची तपोराहाटी ब्रह्मादिका अतर्क्य। परम चित्तीय कृपा वेष्टुनी मवळीय ठेविला वरदपाणी अनुग्रहचोच पुन्हा दाऊनी ब्रह्मसनातन केला असे। पुढे चौरंगीसी घेऊन बद्रिकेदारालय आणून जागृत करुनी उमारमण चौरंगीतेय भेटविला। मग तेथे राहुनी षण्मास सकळ करविला विद्याभ्यास अस्त्रशस्त्र बहुवस प्रवीण झाला महाराजा। मग सकळ देवांतेय पाचारून तपोवळय केलेय सधन मग सकळ दैवतेय तुष्ट करून वरदप्रज्ञा आराधिलेय। सकळ देववर देऊन पाहते झाले आपुले स्थान येरीकडे बद्रिकेदार नमून चौरंगीसह निघाला। त्वरेय येऊनी वैदर्भ देशांत चौरगिंतेय कौंडिण्यपूर दावीत म्हणे बारे तव माता तात भेट घेई तयांची। वेटशी तरी कैसा त्यातेय जगीय जाऊनी अति ख्यात हस्तपदांचे मुंडनखंडन निमित्त उत्तरा सड घेजे। राये छेदिलेय तव हस्तपदासी परी दुसदुसी आहे मम मानसीय तरी आपुला प्रतापसंगम रायासी निजदृष्टीय दाविय का। अवश्य म्हणे चौरंगीनाथ भस्मची मुठी कवळुनी हस्त रायाचे लक्षुनी बागाईत वातास्त्रासी सोडीतसे। तनु तेथींचे वनकर 601 सहस्त्र वातचक्र्य उडवुनी अंबर दाविता झाला तयांसी। पुन्हा वातस्त्र घेत काढून तनु ते उतरती महिकारण किती पडले मूर्छना वेष्टून किती ग्राम्य पळाले। तेय येऊनी राजांगणी सांगते झाले विपरीत करणी कोणी केली न दिसे नयनीय आश्चर्य बहु होतसे। मग भृत्यांतेय पाचारून पुसुनी त्यातेय वर्तमान कोणी केले आला कोण शोधालागी धाडीतसे। तोंड येरीकडे चौरंगी सहित पाणवठी बैसला गोरक्षनाथ हेर पाहुनी त्वरित रायापाशीय पातले। म्हणती महाराजा पाणवध्यासी बैसले आहेत दोन तापसी तीव्रतेची कानफाटवेशी विद्यार्णव दिसताती। ऐसे ऐकुनी राजेश्वर स्वननीय आपुला करी विचाराले असती गोरक्ष मच्छिंद्र पुत्र दुःख्य द्वेषान्य। तरी आता त्वरे करून तयांसी जावे शरण नातरी ग्रामासी पालथ्य करून प्राणांप्रती हरतील। ऐसा विचार करुनी मानसीय राव सामोरा ये समारंभेंसी गज वाजी शिबिका रथांसी कटकासह येतसे। ग्रामाबाहेर कटक येता गोरक्ष म्हणे चौरंगीनाथ आपुला प्रताप आता निजदृष्टीय दाविय का। ऐशिय ऐकता गोरक्ष गोष्टी पुन्हा कवळी भस्मची मुठी वातास्त्र जलपुनी पोटी चमुवरी प्रेरितसे।
मग ते वातास्त्र अति तीक्ष्म चमूस राया दाविले गगन रथ गजवाजा शिबिकासन वातास्त्रेय पाडिली। तेणे करुनी चबू समस्त गगनपंथीय आरंबळत म्हणती हे महाराजा नाथ शरणागता ताराव्य। सकळ स्तविती दिनवाणीय ते शब्द ऐकोनी तपोज्ञानी चौरंगीसी म्हणे घे उतरोनी चमूसहित रायातेय। मग तो कुशल प्रज्ञावंत पर्वतास्त्र असे आड करीत मग सकळ आटुनी गेला वात चमू मिरवली नगमवळी। मग उभा करोनी आपुला कर म्हणे उतरुनी यावेय चमू समग्र मग रायासह कटकभार उतरले तळवटी। मग समीप येता शशांगर चौरंगीसी बोलिला गौरकुमार पितयासी करुनी नमस्कार तुष्ट चित्तीय मिरव्य का। ऐसे ऐकता गुरुनंदन धावुनी धरिले तातचरण म्हणे महाराजा मी तव नंदन निजदृष्टीय देखेय मज। ऐसे बोलता चौरंगनाथ रावय धानवुनी धरिले हृदयात मग परम प्रीतीय गोरक्षात्य चरणीय भाळ अर्पितसे। मग गोरक्षही धरुनी हृदय म्हणे राया याचा प्रताप पाह्य येरी म्हणे तुझ समान आई भेटल्या न्यून कायस्य। याउपरी तैसे चौरंगीनाथ वज्रास्त्र निर्माण करीत चूर्ण करुनी महापर्वत अदृश्यपंथीय मिरवतसे। याउपरी शशांगर गोरक्षासी म्हणे चतुर आरोहण करुनी शिबिकेवर राजसज्ञीय चलाजी। याउपरी बोले चौरंगीनाथ आम्ही न येव तव गृहांत सापत मातुश्रीचे कुडय मनात हस्तपात छेदिले। मग मुळापासोनी सकळ वृत्तांत रायालाग्य केला श्रुतराव कोपोदधीन तुचंबळला आगळा। सेवकालाग्य आज्ञा करीत ताडी ताणा राणी येथ ते ऐकुनी चौरंगीनाथ काय परी वदतसे। म्हणे ताता आपुले वचन हेची शिक्षा आली घडून यापरी ताता आपुले कीर्तिने ब्रह्मांड भरेल महाराजा। तरी ऐसे न करिय ताता सदनियत शिक्षा करावी प्रीता मग शिबिकासनी बैसवुनी तत्वता राजसदना पातले। राव जाता मंदिरात पादत्राण घेऊनी हातांत ताडण करुनी पत्नी ते म्हणे जाई येथुनी। 12 संवत्सर पर्यंत वातप केलेय शुचिष्मंत तयाचे फळ कुडेय मग भ्रष्ट केलेय राज्यासी। तेय पाहुनी गोरक्षनाथय राया संबोधुनी केला शांत 1 मास राहिला तेत शशांगर भक्तीनेय। यापरी गोरक्ष जाते समय्य वंशवेष्टी मोहप्रवाह्य प्रसाद देऊनी राजदेही वीर्यवान पय केला। म्हणे कामिनी करुनी दुसरी भोगीय वंशलतेची लहरी ऐसे सांगुनी शशांग्रिय चौरंगीसह चालिला। मार्गी चालता मुक्काम पाहते झाले प्रयागस्थान स्नान करुनी उत्तमोत्तम शिवालय पातलेय। येतांची करुनी शिवदर्शन मग शिवदारे बोलुनी वचन गुरु कलेवराचे वर्तमान तिये लागी पुसतसे। तनुती होऊनी भयभीत बोलती झाली चाचरे घेत शरीरें करुनी थथरा कोपीत पायावरी लोटली। म्हणे महाराजा गुरुनाथा राजा भाजा रेवतीकांता तिने मातेय भ्रष्टवुनी चित्ता पुसुनी घेतले होते अकिय। याउपरी दुसऱ्या लागुनी वदले नाहीय कलेवर कहाणी परी नेणव भय वाटे मनीय कलेवर पहा निजदृष्टी। स्त्रीजाती बोलती एक परी करणी करीती आणिक मज वाटसे ती चाळक समक्ष दृष्टीय पहाव्य। ऐसी ऐकुनी तियेची वाणी परम घाबरला गोरक्षमुनी मग एकांत गुहासज्ञ विदारुनी पाहतसे। तनुतेय मोकळे गुहागारांत नाह्य कलेवर मग नेत्रिय दाटुनी मोहाचा पूर शोकसिंधू उचंबळे। तनु तो म्हणे महाराजा प्रज्ञावंता सोडुनी दिधली माझी ममता आता येथेय गुरुनाथा कवणे ठाय्य पाहुव मी। ऐसे म्हणुनी आरंबळत धरणीप्रती शरीर टाकीत तनु ती शैवदारा मोहस्थित होऊनी त्यातेय बोलतसे। म्हणे महाराजा धैर्य धैर्य मिय राजांगणे जाऊनी सत्वर्य पुसुनी येतेय मच्छिंद्र शरीर्य वृत्तांत कैसा झाला तो। ऐसे बोलुनी गोरक्षातेय शैवदारा अंतःपुरात शीघ्र जाऊनी रेवतीतेय राजनेमान्य नम्यलेय। तनुती पाहुनी शैवकामिनी म्हणे का आलीस वो माय बहिणी येरी म्हणे अंतःकरणीय आठव मातेय झालासे। म्हणाला तरी आठव कोण तरी 12 वर्षे आलिय भरून तुम्हालाग्य सांगितली खूण राजभाग्य विचारा। ऐसी ऐकता तियेची वाणी एकांताने ते राजपत्नीय म्हणे माय वो अंतःकरणीय चिंता सोडिय सकळती। अगे तुझविरहित त्याची दिवशीय कलेवर काढुनी शस्त्र उद्देशी वांटले गे रतीर्थी मानसीय सकळ विपिना माझारी। त्यासही लोटले बहुत दिवस अस्थि मांसाचा झाला नाश जीवजंतू खाऊनी त्यास विष्ठा मृत्तिका झाली असे। तरी या कार्याचा सकळ तरु समूळ्य उपटीला बीजांकुरू आता चिंतेचे फळ अपारू कोठुनी दृष्टी पडेल। ऐसे बोलता राजांगना परम चितेय व्यापिली मना म्हणे नेणो पुढिल्या कर्मा कैसेय घडोनी येईल। परी आता असो कैसेय श्रुत कराव्य गोरक्षास जय जय असेल प्रारब्धास भोग भोगणे लागेल।
ऐसा विचार करूनी चित्तीय पुनश्वाली शिवालयाप्रती जे वदली रेवती युक्ती प्रांजळ तैसे सांगितले. सांगता ऐकिले नाथ्य परम पेटला क्रोधानळात्य म्हणे शिक्षा करावी राजभाजेत्य दुःखार्णव्य बुडवून या नाथ्य लागचे. जरी अवज्ञा करून जंतूंचे झाले भक्षण तरी आता शोधार्थ मन मच्छिंद्र शरीर्य ठेवावे न द्यावे तिसी शिक्षे कारण्य ते नाश न पावे निश्चय पूर्ण कोणे तरी ठाया लागून मच्छिंद्र देह असेल. मग बोलावुनी चौरंगीतेय म्हणे बारक्षीय शरीरात्य मी देहासी सांडूनी त्रिभुवनात्य कलेवर शोधार्थ जातो किय. परी रेवती येथील राजकांता प्रवर्तली आहे मच्छिंद्रघाता तैशीच वहिवटेल माझी या अर्था म्हणूनी सावध असावे. ऐसे सांगुनी चौरंगीतेय प्रवेश करी गुहागृहातेय प्राणसान शरीरातेय भ्रमण करी दक्ष दिशा सकल शोधला जंबूद्वीप सरितार्णव्य सकल आपग्राम कानन सप्तद्वीप प्रतिरती शोधिले. परी जीवजंतूची देहस्थिती होऊन शोधिता गुरुचे कलेवर पूर्ण कोणीतरी ठाया लागून मच्छिंद्र देह असेल. अतळ वितळ सुतळ पाताळ सप्तही पाताळस्थळ पिंडब्रह्मांड शोधुनी सकळ स्वर्गावरी चालिले. सुवरलोक भुवरलोक तपोलोक अर्यमा यक्षादी सत्यलोक कुबेर तारागणादी अनेक शोधुनिया पाहिले. एक मेरू स्वर्गपाठार गणगंधर्वादी अन्य सुर्व सकल शरीरा करुनी संचार गुरु शरीरे शोधिले. उपरी पाहुनी वैकुंठ समस्त त्वर्य पातला कैलासाप्रत तोंड होतांची प्रवेश शिवगणात धुंडाळुनी पाहतसे. तोंड शिवगणीय चामुंडा समुदायात अस्तित्वाच्या मांस देखे समस्त यापरी वीरभद सर्व गणांत गरजोनिया सांगत असे. म्हणे 12 वर्षाचा सरला नेम मच्छिंद्रश्वातेय करा रक्षण तयाचा शिष्य गौरनंदन कोणे रूपे येईल किय. ऐसी ऐकुनी तयाची वार्ता गोरक्ष तेथुनी झाला निघता तोंड येरीकडे चौरंगीनाथा काय सुचले होते किय. गोरक्षश्वाजवळ बैसून आणिक सकळ अस्त्र व्यापून जेथे लाग न लागे देवांकारण ब्रह्मादिकांकरुनिया. ऐसे अस्त्र व्याप्त तैशांतुनी निघुनी गौरसूत गुप्तवेशय शरीरात येऊनिया प्रवेशला. प्रवेशतांची अकस्मात उठुनी बैसला गौरसूत मार्ग सोडुनी गुहागृहांत बाहेर आले उभयता. मग सिद्ध करुनी भस्मझोळी उभे राहिले दोन्ही बळी पर्वतास्त्र तेण्य काळ्य अर्कावरी सोडिले. गोरक्षमुखींचे पर्वतास्त्र प्रविष्ट होता अति स्वतंत्र माथा उचलिता अंबरपात्र भरोनिया निघाले. 1.25 योजनमिती स्वर्गी उंच झाले गभस्ती त्याहुनी माथा द्विगुण पर्वती अंबराते मिरवला. मित्रमार्गीचा धरुनी रोक आकाशस्तंभ झाला एक तेणेंकरुनी स्यंदनीय अर्क मार्गावरी अडखळला. चक्रपदा चालावया वाट न मिळे पाहुनी सुभट मग सच करुनी गांडीवची मुठी योजिता झाला महाराजा. तीव्र शरीर्य वज्रास्त्र योजुनी सोडी प्रविष्ट मित्र तेणेंकरुनी पर्वतास्त्र भंगिता झाला ते क्षणीय. परी पर्वतास्त्र भंगित होता आदित्य विचारी आपुले चित्ता हे अस्त्र कोणाची प्रतापदुहिता आडमार्गी झाले असे. ऐसे पाहता अर्कंतरी तो समजला नर गोरक्ष केसरी मग स्यंदनासह महिवरी येऊनिया प्रगटला. येता देखती अर्कराज काय करीती हो विजयध्वज चंद्रास्त्राचे पेरुनी बीज कोटी चंद्र निर्मिले. तेणेंकरुनी शीतळ प्रवाह्य मिरवती झाली मही मग तो सकळ दाह स्वभाव्य बाधुव न शके अर्काचा. ऐसी समाधान स्थिती होता परी समीप पावला प्रविष्ट सविता मग चौरंगी आणि गोरक्षनाथ अर्कचरणी लागती. यापरी भाविक स्थिती सांगून बोलता झाला जगलोचन बारे तुझ सुख संबंध कोण दर्शव्य का वाचेशिय. येरू म्हणती महाराजा आम्ही उदेलो एक काजा मच्छिंद्रदेह तेजपुंजा शिवगण्य हरियेला. तरी आपण जाऊनी तेथे सुनीती सांगावी वीरभद्रात्य की मच्छिंद्रदेह महिते पाठवूनी द्यावा किय. परी या कार्या बहुधा नीती सांगुनी जरी ना ऐकती मग मागुनी बोलावुनी घेऊ या क्षितीय युद्धालागिय मिसळाया. ऐसे परवी महापरवी आमुची जाऊनी करावी शिष्टाई इतुका उपकार मच्छिंद्रदेह आम्हांसी साह्य मिरवावे. ऐसे बोलता गोरक्षनाथ आदित्य अवश्य त्यांते म्हणत मग त्या क्षणीय कैलासा जात त्वरित जाऊनी पोंचला. गण्य पाहुनी अर्क येता सहज पापांलागिय विजयध्वज म्हणती येणे महाराज कवण्या अर्था झाले असे. आदित्य म्हणे ऐका वचन गोरक्ष शिष्टाई साधन करून पातलो तुम्हां कारण मच्छिंद्रदेहा कारण्य. तरी मम बोलण्य आता चित्त द्याव्य परमहिता महिसी पाठवा मच्छिंद्रदेह आता तुष्ट कर्य गोरक्षा. तुम्ही तुष्ट केलिया त्यास नाथपंथीय वाढेल प्री तैसे उत्तर बोलता आदित्य वीरभद्र बोलतसे. हे महाराजा ऐक वचन आम्हांसिय दुःख दिधलेय मच्छिंद्रान्य तरी आता गेलिया प्राण मही न दाव शबातेय.
जरी गोरक्ष झुंजेल आम्हांत्य तरी सिद्ध होव युद्धात्य गोरक्ष जिंकुनी समरंगणात्य मच्छिंद्रासम करुनी ठेवुव। उपरी बोले नारायण मच्छिंद्रिय दुःख दिलेय तुम्हां कारण तेव्हा तुमचा प्रताप पळून कवण ठाय गेलासे। आता अवचट घडले ऐसे म्हणूनी प्रौढ झाला मानसेय परी मच्छिंद्र जैसा तैसाच गोरक्ष प्रतापबळी असे किय। तेव्हा मच्छिंद्र होता एक आता दोघे असती प्रतापर ते कोपल्या सकळ धाक कृतांतासम योजिती। येरू म्हणती असो कैसे परी कदा न देव मच्छिंद्रास यापरी बोलता राजस आवडेल तैसे कराव्य। परी एक आणिक वचन तुम्ही उतरा महिंकारण स्वर्गी करिता कंदन शिवलोकांत पावेल तेय। म्हणती किय यासी काय कारण तरी ते प्रतापी असती तीक्ष्ण कैलासगिरी पिष्ट होऊन खंड करीतील क्षणाध्यय। परी ते पाहुनी येथील वस्ती विनाश होईल स्वर्गाप्रती मग त्या कोपे पशुपती शासन करील तुम्हांतेय। भवभवानी अति प्रीती करीती गोरक्ष मच्छिंद्रांप्रती पहा शरीरच सवय चामुंडान्हात्य कैलासात्य पाठविले। तरी आता शिवा न कळता मानेल तैसे कराव्य चित्ता ऐशी गोष्ट आदित्य बोलता सर्वा परी मानलेय। मग वीरभद्र म्हणे सर्व गणांसी तुम्ही युद्धा जाव्य सर्व महिसी दुःख लागता कान्हीय रणासी मीही येतो मागून। मग अष्टभैरवगण अवश्य म्हणूनी करीती गमन विमान्य प्रत्यक्ष घेऊन शस्त्रास्त्रादिकीय उतरले। 72 कोटी 84 लक्ष येतांची देखे नाथ गोरक्ष मग चौरंगीतेय बोले प्रत्यक्ष सावध होई मम वत्सा। असो शिवगण येतांची मह्य लोटते झाले शस्त्रप्रवाह्य तेय गोरक्ष पाहुनी त्या समय वर्जास्त्र निर्मियेलेय। वज्रास्त्र पातलेय लव न लागता सहस्त्र वेळा भवतेय फिरता तेण्य शिवगणांचे शर समस्त अंगी लिप्त न होती। तेय पाहुनिया सकळ शिवगण योजिती अपार अस्त्रांकारण तितुक्याह्य अस्त्रा उभय जन लक्ष धरुनी उडविती। अग्निअस्त्र धूमास्त्र तयावरी प्रेरिती वातास्त्र वातास्त्रावरी उरगास्त्र प्रेरिते झाले शिवगण। काळास्त्र आणि वज्रास्त्र महाकठीण स्पर्शास्त्र तयामाजी दानवास्त्र प्रळय करीत आगळा। तेय पाहुनी गोरक्षनाथ प्रेरिता झाला जलदास्त्र तयामागे पर्वतास्त्र लागोपाठ करीतसे। तयामागे खगेंद्रास्त्र तयामागे संजीवनी अस्त्र मग प्रेरी इंद्रास्त्र ते जाऊनिया झगटे। विभक्तास्त्र देवास्त्र कठीण तेही झगटती त्वरें करून ऐसे अस्त्र परिपूर्ण गण अस्त्र तेय भंगीती। त्यात काय करी चौरंगीनाथ हळूची मोहनास्त्र प्रेरित तेय संचरुनी गणहृदयात मग पिसाटपण्या मिरवत। सर्वासी नाह्य देहभान तेण्या न कळे आलो कोणकार्या लागून पिशाचवृत्तीय भ्रमत रानुरान व्यर्थ फिरते जाहले। त्यांत आणिक चौरंगीनाथ प्रेरी प्रळयकाळींचा वाद तेण्य गण समस्त वायुचक्रिय पडियेले। तोंड वीरभद्र मागुनी चामुंडेसहित युद्धालागिया आला त्वरित परी शिवगण पाहुनी अव्यवस्थित परमचित्ती क्षोभला। मग गांडीवातेय टणत्कारोनी बाण योजिले अपार गुणी कामास्त्र ब्रह्मास्त्र कार्तिक तिन्ही विविध बाण्य पाडीतसे। जैसा प्रळयकाळींचा वडवानळ तो यत्न्य न पावे कदा शीतळ तन्याय शिवबाळ कोपानळी वेष्टीला। तेय पाहुनी चौरंगीनाथ रतिअस्त्र प्रेरित त्वरित तेण्य कामास्त्र त्वरय निश्चित मूर्छित होऊनी पडियेले। यावरी दुसऱ्या चौरंगीनाथ दशासुरी अस्त्र प्रेरित तेय पाहुनिया नाभिसूत झडझडोनी पळतसे। चित्तीय म्हणे नोहे बरवय वेद धरतील आता सर्व शंखासूर प्रतापार्णव पुनः उदय झाला असे। ऐसा विचार करुनी मनीय ब्रह्मास्त्र दडविलेय अदृश्यपणीय पुढ्य कामिनीअस्त्र चौरंगीमुनी ग्रेरिता झाला लवलाहे। तेय पाहुनी कार्तिकास्त्र पळुनी लपवी मुखपात्र परी चौरंगीचे पांचजन्यास्त्र प्रळयालागिय मिरवले। तेय पाहुनिया भद्रजाती मत्स्यास्त्र योजिलेय परन निगुती तेणे करुनी तदस्त्र शांती अदृश्य तेय मिरवलेय। परी परम कोपोनी तपोबळ तीव्रास्त्र योजिलेय तत्काळ संजीवनी योजुनी सबळ सकळ दानवा उठलेय। ते दानव म्हणाल कोण कोण त्रिपुर सुंदराक्ष मलमृदू मान्य म्हैसासूर जालंधर प्राज्ञ काळेवन अगबग हिरण्याक्ष हिरण्यकश्यप सहित मुचकुंदबळी वक्रदंत रावण इंद्रजित कुंभकर्ण त्यांत सिंहनाद भरिताती। ऐसे सबळ राक्षस उठता विमानयानीय सुरवर असता अति भयमानुनी चित्ता विमानांतेय पळविती। कैंचे युद्ध कैचे पाहण्य पळती सूर भयभीत होऊन 33 कोटी देवतांकारण चिंता अपार व्यापिली। म्हणे रावणय बंदीय घातलेय दैवेय दाशरथी रामेय सोडिलेय आता दैन्य भोगुनी आलेय दुःख अपार येधवा। ऐसे होऊनी भयभीत कंपे व्यापिले ते समस्त असो सुरवर जाऊनी वैकुंठात निवेदिती श्रीरंगा।
मग तो दयाळ चक्रपाणी ऐसी ऐकुनी सुरवर्वाणी म्हणे भोगाला परतुनी अवतार दीक्षे कारण्य। मग तो परम दचकुनी चित्तीय शिव पाचारीला सुरवरांहाती बैसवुनी स्वसंगतीय विचित्र करणी निरोपिली। म्हणे गोरक्षय केले अनुचित पुनः उठविले दानव समस्त आता दानव तरी रसातळाप्रत मही सकळ नेतील किय। एक एक दानवासाठी आपण माराया झालो कष्टी कल्पावरी अवतार जेठी धरुनिया भिडलो। तरी आता कैसे कराव्य निवटतील कैलासा सकळ दानव हा मूर्ख तो वीरभद्रराव व्यर्थ द्वेष्य मिरवला। मग सोडूनी वैकुंठासी येते झाले गोरक्षापासी म्हणती बा विपरीत महिसी पुत्रा हेय काय मांडिले। अरे एकेका राक्षसाला गिय आम्ही श्रमलो बहुप्रसंगीय अवतार घेऊनी नाना रंगीय हनन केले तयांचे। तरी आता कृपा करून अदृश्य करिय दानवांकारण येरी म्हणे गुरुशव आणून द्यावे आधिय मजलाग्य। मग शिवय बोलावुनी चामुंडेसी मच्छिंद्रश्वाते आणविले महिसी म्हणे बाग येई आणि राक्षसांची शांदृष्टी दाव्य का। यापरी गोरक्ष म्हणे त्यांते दानव नोहेत अस्त्रव्यक्त संजीवनी प्रयोग देहस्थित दानव उदया पावले। तरी अवतार घेऊन पुनः योजा रणकंदन नातरी वीरभद्राची आस्था सोडून द्यावी लागेल तुम्हांते। यावरी बोले भालदृष्टी येरपोर नाह्य म्हणे पोटीय परी नाथा राक्षस जेठी दुःख देतील आम्हांतेय। एक मधुदैत्य माजला तेणे पळविले रानोरानिय आम्हाला शेवटीय एकदशीने त्याला मृत्युमुखी पाठविले। ऐसे दुःख सांगाव्य कितीतरी आता कृपामूर्ती वेगी निवटी राक्षसांप्रती पुत्रमोह साडिला। ऐसे शिव विष्णू बोलत येरीकडे राक्षस समस्त वीरभद्र पाहुनी झुंजत धनुष्यबाण कवळुनिया। परी तो प्रतापी भद्रजाती एकटा झुंजतो सर्वाप्रती नाना शस्त्रास्त्राकृती निवारिंत बलिष्ठ। तुष्ट होता गोरक्ष जती वाताकर्षण अल्पयुक्तीय भस्मची मुठी रणकंदनाप्रती फेंकुनिया देतसे। ऐसे वीरभद्र आणि राक्षस संपूर्ण एकमेळीय माजले कंदन येरीकडे शिवविष्णूंनी स्तुतीय तुष्टविला गोरक्ष। तेणे दानव वीरभद्रासहित मह्य पाडिले निचेष्टित श्वासोच्छ्वास कोंडुनी समस्त प्राणरहित झाले ते। सबळ अस्त्रेम वाताकर्षण ठाऊक नवतीय देवदानवांकारण परी नाथपंथीय तिय येऊन प्रसन्न झाला कृपेनेय। असो वीरभद्र आणि दानव समस्त रणीय निमाले प्रतापवंत त्यावरी गोरक्षय जलपुनी अग्निअस्त्र सकल केले भस्म तेण्य। यावरी पुढेय पंचानन वेष्टिले अति मोहान्य तेय पुढिले अध्यय सकळ कथन श्रोतियानी ऐकाव्य परम साधन योजुनी चित्तीय पाठ थापटुनी वक्त्याप्रती भला भला म्हणवुनी उक्ती श्रोते करीती तत्कृपेय परम अवधाना योजुनी चित्त वक्ता राहला धुंडीसूत नरहरी मालू नाम जांत संतसेवे अनुसरला स्वास्त श्रीग्रंथ भक्ती कथासार संमत गोरक्षकाव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर्त्रयस्त्रिंशती अध्याय गोड हा श्रीकृष्णार्पणमस्तु नवनाथ भक्तिसार त्रयस्त्रिंशती अध्याय समाप्त।